हाय फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मी आहे जयश्री आणि महा एक्झामच्या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत. तर फ्रेंड्स, आज आपण पाहणार आहोत ग्रीन हायड्रोजन सेंटर ऑफ एक्सिलन्स याविषयी माहिती जाणून घेणार आहोत. त्या जर चॅनलवर नवीन असेल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर महा एक्झामचे नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग वळूयात आपल्याच्या विषयाकडे. तर भारताला 270 पर्यंत नेट झिरो बनवायचे आहे. त्यामुळे ग्रीन हायड्रोजन हे मोठे हत्यार आहे. त्यासाठी सरकारने देशभरात COE सेंटर ऑफ एक्सलन्स स्थापन केले आहे. तर ग्रीन हायड्रोजन सेंटर ऑफ एक्सलन्स म्हणजे काय ते पाहूया. हा R&D आणि तंत्रज्ञान विकसित करणारा हब आहे. येथे ग्रीन हायड्रोजन निर्मिती, साठवणूक, वाहतूक आणि वापर यावर संशोधन होते. लक्ष्य काय आहे तर हायड्रोजन स्वस्त करणे आणि मेक इन इंडिया इलेक्ट्रोलायझर बनवणे. भारतातील प्रमुख ग्रीन हायड्रोजनविषयी माहिती घेऊया. तर भारतातील प्रमुख ग्रीन हायड्रोजन OCE 2025-26. तर पहिले आहे राष्ट्रीय ग्रीन हायड्रोजन मिशन अंतर्गत बजेट आहे 19,744 कोटी. यातील 400 कोटी फक्त R&D साठी आहे. महत्त्वाचे COE पाहूया. सेंटर कोण चालवते आणि ठिकाण, फोकस क्षेत्र. तर पहिलं आहे NTPC लेह लडाख, उच्च उंचीवर हायड्रोजन उत्पादन, सौर आणि हायड्रोजन. IIT बॉम्बे आणि MNRE मुंबई, इलेक्ट्रोलायझर तंत्रज्ञान आणि कमी किमतीचे मटेरियल. IIT दिल्ली हायड्रोजन साठवणूक आणि फ्युल सेल. तसेच IIT खरगपूर पश्चिम बंगाल, बायोमास ते ग्रीन हायड्रोजन. ARCI हैदराबाद तेलंगणा, प्रोटॉन एक्सचेंज मेम्ब्रेन PEM इलेक्ट्रोलायझर. पुढे पाहूया ONGC सुरत गुजरात, ऑफशोर विंड ते हायड्रोजन. तर महाराष्ट्रातील पाहूया. महाराष्ट्रातील COE IIT बॉम्बे नॅशनल सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर ग्रीन हायड्रोजन काय करते तर कमी किमतीचे अल्कलाइन आणि PEM इलेक्ट्रोलायझर बनवते. उद्देश आहे 2030 पर्यंत एक रुपया पर kg ने हायड्रोजनचा खर्च कमी करणे. भागीदारी टाटा स्टील, रिलायन्स आणि L&T सोबत पायलट प्रोजेक्ट. लॅब सुविधा हायड्रोजन सेफ्टी टेस्टिंग, फ्युल सेल टेस्टिंग. तर महाजेनको नाशिक आणि चंद्रपूर येथे कोळसा प्रकल्पात 5% हायड्रोजन मिक्स करण्याचा पायलट आहे. COE मध्ये काय काम होते तर इलेक्ट्रोलायझर बनवणे, पाण्यापासून हायड्रोजन वेगळे करणे, यंत्र सध्या 80% आयात. स्टोरेज हायड्रोजनला कंप्रेस करून टाकीत भरणे, द्रव हायड्रोजन. वापर स्टील, खत, रिफायनरी, ट्रक, जहाजात हायड्रोजन वापरणे. तसेच सुरक्षा हायड्रोजनच्या गळती शोधणे, सेफ्टी प्रोटोकॉल. कौशल्य विकास अभियंत्यांना प्रशिक्षण. तर भारताचे 2030चे लक्ष्य काय आहे ते पाहूया. उत्पादन 5 MMT 5 लाख टन ग्रीन हायड्रोजन दरवर्षी. निर्यात हब गुजरात आणि तामिळनाडूला ग्रीन हायड्रोजन हब बनवणे. किंमत $1 प्रति किलो पर्यंत आणणे. सध्या $4 ते $5 आहे. रोजगार 6 लाख नोकऱ्या निर्माण करणे. तर ग्रीन हायड्रोजनचे फायदे काय आहेत ते पाहूया. शून्य प्रदूषण, जळल्यावर फक्त पाणी निघते. ऊर्जा साठवण, सौर किंवा पवन अतिरिक्त ऊर्जा साठवता येते. जड उद्योग, स्टील आणि सिमेंटसारखे प्रदूषण करणारे उद्योग स्वच्छ करता येतात. आयात कमी, नैसर्गिक गॅस आणि तेलावर अवलंबून राहायचे नाही. आव्हाने काय आहेत तर महाग, सध्या ग्रे हायड्रोजनपेक्षा 2.5 पट महाग आहे. वीज लागते, 1 किलो हायड्रोजनसाठी 50-60 युनिट वीज लागते. पायाभूत सुविधा, पाईपलाईन, टाकी, फ्यूल स्टेशन कमी आहे. पाणी, शुद्ध पाणी लागते. तर
सोप्या भाषेत सांगायचं झाले तर COE म्हणजे ग्रीन हायड्रोजनचे IIT, जिथे भारताचे शास्त्रज्ञ स्वस्त आणि सुरक्षित हायड्रोजन तंत्रज्ञान बनवत आहे, जेणेकरून भविष्यात आपल्या गाड्या फॅक्टरी हायड्रोजनवर चालतील. तर फ्रेंड्स, थांबूया इथेच. पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.